गेल्या 2 तासांपासून तुम्ही फडणवीसांसोबत बोलत आहात, काय नेमकं फडणवीसांचा मूड आहे? आम्ही फक्त चहा घ्यायला आलो आहे, कुठलीही चर्चा विषयात झाली नाही. मगाशीच सांगितलं मगाशीच तुम्हाला सांगितलं आहे की माननीय देवेंद्रजींनी आपल्या समोर मांडताना त्यांच्या भावना त्यांनी मांडल्या आणि साधारण त्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली आणि केंद्राशी ते बोलतील. मला वाटतं असा कुठलाही निर्णय होणार नाही. त्यांच्या भावना आहेत ते मांडतील आणि मला वाटतं केंद्राचेही आमचे नेतृत्व जे आहे तेही सुद्धा याला काही मान्यता देणार नाही. देवेंद्रजी सरकारमध्ये राहूनही आमच्या महाराष्ट्राच्या बूथपर्यंतच्या कार्यकर्त्यांशी पुढच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार यावं याकरता काम करू शकतील आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये प्रचंड ताकद निर्माण करणे, महाराष्ट्राच्या संघटनेमध्ये पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्यांना कामात लावणे त्यांचा मोठा अनुभव आहे. मागच्या अनेक वर्षापासून ते बूथपर्यंत काम करतात. साहजिक त्यांना असं वाटतं की कार्यकर्त्यांसोबत पुन्हा संघटनेमध्ये एकदा जोरात काम सुरू झालं पाहिजे, कार्यकर्त्यामध्ये ऊर्जा असली पाहिजे. तर मला वाटतं की आम्ही सर्व लोक, आम्ही कोर कमिटीचे लोक, मी स्वतः, आम्ही सर्व त्यांची मदत घेऊच आणि सरकारमध्ये काम करूनही ते महाराष्ट्राच्या संघटनेला आणि आमचं सरकार पुन्हा येण्याकरता प्रचंड मेहनत ते करतील याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही आहे. समजूत वारंवार सांगतो आहे की असा कुठलाही निर्णय त्यांनी भावना मांडली आहे. बघा, भावना मांडली आहे आणि भावना त्यांनी केंद्राला कळवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय नेतृत्व अशा कुठल्याही भावनेला मला वाटतं विचार करणार नाही. त्यांची भावना क्लिअर आहे. काही ते संन्यास घेतात का काही सोडून चालल्या महाराष्ट्र असं नाही आहे. त्यांची भावना सरळ आणि सोपी आहे की जर 4 महिने पुन्हा एकदा पूर्ण महाराष्ट्राच्या प्रवासात ते निघाले तर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये प्रचंड ताकदीची आपली तयारी करता येईल आणि पुन्हा या महायुतीचं सरकार महाराष्ट्रात येईल. याकरता अध्यक्ष असेल, मी असेल, आशिष शेलार असेल, आमची कोर कमिटी असेल, 400-500 लोकांची आमची मेन टीम आहे, यांच्यासोबत पूर्ण वेळ राहताना शेवटी सरकारमध्ये काम जेव्हा करतं तेव्हा सरकारला खूप सांभाळावं लागतं. त्यांची भावना असं आहे की दोनही त्या ठिकाणी करू शकू का. त्यांना एकदा पुन्हा महायुतीचं सरकार आणायचं या महाराष्ट्रामध्ये, ते येणारच आहे. पण संघटना पूर्ण ताकदीने पुन्हा कामात लावणे, माझ्यासोबत आणि त्यांचा सपोर्ट मिळाला तर पुन्हा एकदा आपल्या या महाराष्ट्रात नवीन ऊर्जा तयार होणे. पण आमची सर्वांची विनंती आहे कोर कमिटीची त्यांना की त्यांच्यामध्ये एवढी क्षमता आहे देवेंद्रजीमध्ये की संघटना आणि सरकार या दोघांमधला समन्वय करून महाराष्ट्राला ते पुढे नेऊ शकतात, महायुतीला पुढे नेऊ शकतात. इतकी क्षमता यांच्यामध्ये आहेत. आता हनुमंतरायामध्ये खूप क्षमता होती, पण हनुमंतरायाला कधी कधी आठवण करून द्यायला लागत होती की तुमच्यामध्ये क्षमता आहे की तुम्ही लंकेला पार करून लंका जाळून वापस येऊ शकता, असं हनुमंतरायाला सांगायचं म्हणजे आठवण करून द्यायला लागत होती. पण देवेंद्रजीला आम्ही तेच सांगतोय की त्यांच्यामध्ये एवढी क्षमता आहे की पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून संपूर्ण महाराष्ट्राच्या गावागावात जाऊन सरकारसुद्धा सांभाळून महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण करू शकतात. एवढी क्षमता देवेंद्रजीमध्ये आहे आणि ती नक्की ते करतील. कुठलाही सरकारमधून ते बाहेर जाणार नाही. तयार झाले देवेंद्र फडणवीसांचे तुम्ही जसे चांगले सहकारी असतात तसे त्यांचे विश्वासू सहकारी मोहित भारतीने एक महत्त्वाचं ट्विट केलंय. देवेंद्र फडणवीस या व्यक्तीची कुठेतरी इमेज कमी करण्यासाठी सरकारमधलेच काही मंत्री आणि बडे नेते याला जबाबदार आहेत. त्यांचा नेमका रोग कुणावरती आहे? नाही, याच्यामध्ये त्यांनी त्यांचं व्यक्तिगत मत मांडलं असेल. देवेंद्रजींची भावना आहे, त्यांची भावना त्यांनी व्यक्त केली आणि शेवटी राज्याचे नेते म्हणून कुठल्या गोष्टीचा पराभव झाला तर त्यांना तर वाईट वाटणारच आहे की एवढं महाराष्ट्रामध्ये त्यांनी काम केलं आहे, मुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे, उपमुख्यमंत्री म्हणून जीवाचा रान करतात आहे. लहान गोष्टीसाठी ते सेन्सिटिव्ह आहेत. त्यामुळे साहजिक वाटतं की थोडा पराभवामध्ये तर काही गोष्टी वाटतात. निश्चित करायला हवी, एकट्या माणसावर जबाबदारी नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. जबाबदारीच नाही त्यांची एकट्याची, सामूहिक जबाबदारी आहे. माझी जबाबदारी आहे, आशिष शेलारांची आहे, कोर कमिटीची आहे, आम्ही पूर्ण त्या ठिकाणी सहकाऱ्यांची आहे. आम्ही सर्वांनीच त्या ठिकाणी
काम केलं आहे, त्यामुळे एकट्याची जबाबदारी काय राहू शकत नाही. शेवटी नेता आहे, नेत्याला असं वाटतं की माझी जबाबदारी आहे. पण मी तुम्हाला एक वारंवार सांगतो, आता याच्यामध्ये खूप प्रतिप्रश्न नको, क्लॅरिटी असावी. देवेंद्रजी कुठलाही राजीनामा देणार नाही. देवेंद्रजी सरकारमध्ये राहूनही संपूर्ण महाराष्ट्राच्या बूथपर्यंत गावापर्यंत पोहोचतील आणि पुन्हा एकदा मागच्यापेक्षा जास्त आमदार घेऊन महायुतीचं सरकार येईल याकरता देवेंद्रजी काम करतील, हे स्पष्टपणे आहे. त्यामुळं कुठल्याही राजीनाम्याचा प्रश्न येत नाही. आम्ही त्यांना विनंती केली आहे की त्यांची भावना जरी असेल तरी त्या भावना आता दूर करावी आणि महाराष्ट्राच्या विकासाकरता देवेंद्रजींनी आपलं संपूर्ण कर्तव्य कामात क्या आप लोगों ने उनको मनाया है कि वो सरकार में रहकर भी काम कर सकते हैं संगठन का? आप लोगों ने उनसे क्या कहा? भाई, जब भी मैंने आपको बताया है कि देवेंद्र जी की क्या आप लोगों ने बताया है देवेंद्र जी को लेकर कंफ्यूजन है महाराष्ट्र की जनता में, क्या वो बने रहेंगे सरकार में? देवेंद्र जी ने अपनी भावना व्यक्त की है और उन्होंने कहा है कि मैं केंद्र से बात करूंगा, केंद्र के सभी नेताओं से बात करूंगा और उसके बाद मैं कुछ निर्णय करूंगा. ऐसा उन्होंने कहा है नहीं कि मेरा रेसिग्नेशन लेना चाहिए, मैं रेसिग्नेशन दे रहा हूँ, ऐसा कुछ कहा है नहीं. बात का बतंगड़ बन गया है. उनकी भावना ऐसी है कि जब कुछ थोड़ा चुनाव में कम ज़्यादा होता है तो नेता की एक भावना होती है कि भाई उनकी जवाबदारी होती है, मेरी जवाबदारी होती है. ऐसा उन्होंने बोला है. जवाबदारी सभी की होती है चुनाव में, कि हमारे सारे टीम है, सबकी जवाबदारी है. अकेले की देवेंद्र की जवाबदारी नहीं है, हमारी सबकी जवाबदारी है कि पूरा टीम को साथ लेकर काम करना. अब रहेगी बात बने रहने की, वो 100% बने रहेंगे, 100% सरकार में रहेंगे और ऐसे सरकार में रह के भी संगठन का काम कर सकते हैं. ऐसा नहीं है कि सरकार में है तो संगठन का काम नहीं, वैसे भी वो काम करते हैं. उनकी क्षमता बहुत ज़्यादा है. हमने उनको यही कहा है कि आपकी क्षमता दोनों तरफ काम करने की है. सरकार में भी आप काम करिए और संगठन को ज़्यादा से ज़्यादा समय दीजिए नेता करके, ताकि हम आने वाले दिनों में महायुति के जो विधायक है वो सारे विधायक चुन के आए, फिर हमारी दोबारा सरकार आए और जो भी चुनाव में कम ज़्यादा हुआ है उसका हम दुरुस्त करेंगे. तो ऐसे हमने सारे लोगों ने कहा है. निश्चित रूप से हमारा केंद्र का शीर्ष नेतृत्व भी हमारी बात को सहमत हो जाएगा और है ही, क्योंकि केंद्र ने तो कुछ कहा ही नहीं है. देवेंद्र जी ने भावना व्यक्त की है. अब भावना व्यक्त होती है जब ऐसे कोई प्रसंग में, तो इसमें कोई बहुत बड़ी बात नहीं है. निश्चित रूप से देवेंद्र जी सरकार में भी काम करेंगे और साथ साथ संगठन भी जो हमारा है और जनता है, जनता के बीच में जाकर फिर एक बार वही ऊर्जा इस महाराष्ट्र में तयार करेंगे, ऐसा मुझे लगता है. तुम्ही जबाबदारी घेतली पराभवाची, पण मिटकरी म्हणतात बारामतीमध्ये शिवसेना भाजपने काम नाही केलंय म्हणून थेट आरोप करतात तुम्ही. नाही, असा कुठलाच मतदारसंघ महाराष्ट्रात नाही, असा कुठलाच मतदारसंघ नाही की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं नाही. मी तर खरं तर असे देवदुर्लभ कार्यकर्ते पक्षामध्ये आहे, त्याचा अभिमान मला आहे अध्यक्ष म्हणून. भारतीय जनता पार्टीचा एक एक कार्यकर्ता, एक एक संघटनेचा कार्यकर्ता हा देवदुर्लभ आहे. असे कार्यकर्ते आमच्यासारख्या लोकांना भेटणे हे आमचं भाग्य आहे. आज बघा, संपूर्ण महाराष्ट्रात मोदीजी प्रधानमंत्री व्हावे याकरता मग राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, घडीकरता काम करणे, धनुष्यबाणकरता काम करणे, साऱ्याकरता काम केलं आहे. महाराष्ट्रातला एकही कार्यकर्ता असा नाही, म्हणजे बारामतीमध्ये असो की धाराशिवमध्ये असो की रायगडमध्ये स्वतः तटकरेची निवडणूक लढले, त्यांना विचारा ते अध्यक्ष पक्षाचे. भारतीय जनता पार्टीच्या बूथच्या 50 प्रमुखापर्यंत कार्यकर्त्यांनी स्लीप वाटण्यापासून तर बूथ लावण्यापर्यंत सर्व प्रकारचे काम केले आहे. कृपया कोणी जर असा त्या ठिकाणी उल्लेख भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम केलं नाही असा उल्लेख कुणीही केला असेल तरी तो त्यांच्यातून त्यांनी कमी करून टाकावा. पुन्हा असा उल्लेख होऊ नये अशी त्यांना विनंती आहे. कुणीही पक्षाने असा उल्लेख करू नये की आमचं काम केलं नाही. भारतीय जनता पार्टीने
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावे याकरता प्रचंड मेहनतीने काम केलं आहे. कुठलाही चिन्ह हा विचार केला नाही. परभणीमध्ये सिट्टीचा विचार केला नाही, बारामतीमध्ये घडीचा विचार केला नाही. सारा प्रकारचे चिन्ह आम्ही स्वीकारले, कारण मोदीजी प्रधानमंत्री व्हावे ही भावना आहे. आणि महायुती जेव्हा आपण करतो तेव्हा महायुतीमध्ये कुठलंही चिन्ह असो आणि पुढेही कुठलंही चिन्ह राहील कुठल्या काळात, तरी आम्ही महायुतीकरता काम करू, अजितदादाकरताही काम करू, एकनाथ शिंदेकरताही काम करू, जे ते उमेदवार देतील त्यांच्याकरता काम करू, तेही सुद्धा आमच्याकरता काम करतील असं मला वाटतं. नितीश कुमार चंद्रबाबूंनी आता समर्थनाचं पत्र दिलेलं आहे. पंतप्रधान मोदीच होतील आता हे निश्चित झालेलं आहे. मात्र अशा बातम्या चालू होत्या की शरद पवारांकडे जबाबदारी दिलेली होती की चंद्रबाबू नायडू नितीश कुमार यांना इंडिया आघाडीकडे वळवण्यासाठी. आज संध्याकाळीच दावा करतील. जनतेने कौल दिला आहे एनडीएला आणि 292 सीट आल्या आहे, कमी नाही आहे. 272 बहुमताला पाहिजे आहे. 292 सीट्स आल्या आहे. मोदीजींनी संपूर्ण देशामध्ये 200च्या वर रॅली केल्या आहेत. गावागावापर्यंत पोहोचले आहे मोदीजी, घराघरापर्यंत पोहोचले आहेत आणि मोदीजींच्या नेतृत्वात एनडीए आला आहेत. आणि त्यामुळं काही कमी जास्त सीट झाल्या असतील तरी नेता मोदीजीच आहे. मोदीजी प्रधानमंत्री होतील ही या देशातल्या 140 कोटी भारतीयाची भावना आहे. या देशाचे पंतप्रधान मोदीजी व्हावे, जगातल्या अनेक देशाची भावना अशी आहे. शेवटी मोदीजी यांनी विश्वामध्ये भारताचं नाव त्या ठिकाणी मोठं केलं आहे, उंच केलं आहे. आणि त्यामुळं जगाची, भारताची, सर्व भारतीयाची भावना आहे मोदीजी प्रधानमंत्री व्हावे. मोदीजी विकसित भारताचा संकल्प करतायत. मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे. जनतेने मोदीजींना विकसित भारताकरता साथ दिली आहे. निश्चित मोदीजी प्रधानमंत्री होतील आणि पुन्हा एकदा 2047चा विकसित भारत मोदींच्या नेतृत्वामध्ये होईल असं मला वाटतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.